हाय एव्हरीवन, मी प्रिया आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असेल, मी तुम्हाला मार्केट दाखवलं होता। आमच्या इथे जो लोकल मार्केट आहे तो। त्याच्यानंतर मी घरी आले होते आणि येताना चिकन घेऊन आले होते। तर चिकनची रेसिपी तुम्हाला दाखवायची राहिली होती, तर इथूनच आपण पुढे कंटिन्यू करूया। तू कुठे? मी आता घरात आली। तू कुठे चालली? मी आली। चल आतमध्ये, चल आतमध्ये। मम्मा घरात आता जाते। कुठे चालला तू? चल आत लवकर या। मी मार्केटमधून घरी आली होती, पण रियांशला रिटर्न जायचं होतं म्हणून तो चप्पल शोधत होता। तर असं असतं त्याचं, म्हणजे बाहेर जाण्यासाठी एवढा उत्सुक असतो ना आता तो खरंच। आणि त्याला आता सर्दी पण झाली आहे, त्यासाठी म्हणून इथे रियांशला आहे ना मी लसूण बांधले आहे। जी पुराणी अशी लोक लसूण बांधायची, म्हणजे आजीच आणि आई पण सांगते की लसूण बांध म्हणून, खोकला आहे त्याला तर त्यासाठी म्हणून इथे मी लसूण बांधला आहे। आणि तो छान असा खेळत होता। त्याची दीदी आहे शेजारची त्याच्याबरोबर। त्याच्यानंतर आम्ही दोघांनी मिळून चिकन बनवलं होतं। इथे रियांच्या बाबाने आहे ना प्रिपरेशन तर तयार करून ठेवलंच होतं मी येईपर्यंत। त्याच्यानंतर मग त्यांनीच डिसिजन घेतला होता की आज मी चिकन बनवणार आहे। आणि खरंच इतकी मदत केली ना कोणी, तर मला एवढा आनंद होतो ना खरंच, म्हणजे कोणीतरी मदत करतं यापेक्षा मोठं सुख कुठे आहे। आणि माझे मिस्टर आहेत ना खरंच मला खूप हेल्प करतात। मग मी मार्केटमधून येईपर्यंत त्याने बाकीचं पण कामं करून घेतली आणि रियांश पण इथे छान असं खेळत होता। आणि चला तर आम्ही तुम्हाला दाखवते मी आज काय चिकन कसं बनवलं होतं आम्ही ते। खाली गेला। अरे यार, व्हेरी गुड। अरे गेला रियांशा, व्हेरी गुड। हा चला तर रियांश पण छान असा खेळत होता। तर आणि मग त्याच्यानंतर आम्ही चिकन बनवायला घेतलं होतं। रियांच्या बाबाने चिकन कट करून घेतलं होतं। हे चिकन आम्ही आहे ना एवढ्या मोठ्या पीसमधून, मी त्याला सांगितलं होतं चिकनवाल्याला की थोडे छोटे पीस कर, पण त्याने ते करून दिले नव्हते। तर मग रियांच्या बाबाने असे सुरीनेच कट केले होते आणि मग त्याने पटापट चिकन बनवायला सुरुवात केली। चला तर इथे मी 1 वाटी खोबरं आहे ना ते कापून घेतलं होतं। नंतर मग 2-3 कांदे कापून घेतले होते, 2 लसूण टाकल्या होत्या, अद्रक टाकलं होतं, 1 टमाटर टाकला होता। त्याच्यानंतर 2-3 अशा बेडगी मिरची पण ॲड केली होती आज मसाल्यामध्ये। आम्ही दोघे पण किचनमध्ये होतो, त्या कारणाने रियांश पण आमच्यासोबतच होता। ते पहिल्यांदाच पप्पांना बघून आहे ना तो पण किचनमध्येच थांबला होता। आणि नको म्हणजे हे काढ ते काढ, हे भांडं काढ असं त्याचं चालू होतं। तो पण रियांच्या बाबांनीच मिक्सर लावला होता आणि मला व्हिडिओ बनवायला सांगितला होता। वाटून झालाय आता मसाला। खडे मसाले टाकून घेतले। त्याच्यानंतर वाटून घेतला मसाला होता ना तो असा टाकून घेतला। त्याच्यानंतर घरगुती जे मसाले असतात, हळद, नंतर गरम मसाला आणि तिखट मसाला, धणे पावडर, हे थोडं टाकून घेतले। कारण आपल्याला ना चिकन एव्हरेजचा चिकन मसाला पण ॲड करायचा, त्यामुळे तिखट वगैरे ना थोडं टाकून घेतलं। आणि आपण मिरची पण ॲड केली होती त्या कारणाने। आणि रियांश पण खातो आजकाल चिकन नॉनव्हेज वगैरे, त्याने सुरुवात केली आहे, त्या कारणाने आम्ही थोडं तिखट कमीच करतो। छान असं मिक्स करून घेतलं। त्याच्यानंतर एव्हरेज चिकन मसाला टाकून घेतला, तो छान असा मिक्स करून घेतला।
आणि मसाल्याला छान असं शिजवायला द्यायचं आणि त्याच्यानंतर मग चिकन ॲड केलं. चला तर चिकन पण रेडी झालं होतं आणि कलर बघा किती मस्त आला होता. खरंच त्या मिरचीने ना कलर खूप छान येतो. बेडगी मिरची आपण ॲड करायलाच पाहिजे. त्याने ना खूप आता आम्ही ठरवलं आहे की थोडे 2-3 बेडगी मिरची आहे ना चिकन किंवा मच्छीमध्ये ॲड करायची. चला तर छान असं जेवण केलं होतं. त्याच्यानंतर मग रियांशबरोबर इथे विंडोमध्ये मी बसली होती आणि रियांचं चिव काव बघायचं इथे चालू होतं. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. हाँ बोलो काऊला काऊ बोलो.